अलंकार. अलंकार 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 दोन प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्दामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला अनुप्रास, दुसरा श्लेष, तिसरा यमक. अनुप्रासमध्ये एका शब्दाची पुनरावृत्ती. अनुप्रास म्हणजे एका शब्दाची पुनरावृत्ती. श्लेष द्विअर्थी, श्लेष द्विअर्थी. यमकमध्ये 2 शब्दाचा जोड होतो. कवितेची रचना जी येते त्यांना जोड होतो. जसं ते मना चंदनाचे तरी, परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. यमक अलंकार. श्लेषामध्ये द्विअर्थी. श्लेष म्हणजे द्विअर्थी. श्लेष अलंकार द्विअर्थी. श्लेष म्हणजे द्विअर्थी. अनुप्रास अलंकार एका शब्दाची पुनरावृत्ती. यमक अलंकार मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मना सज्जना परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. यमक अलंकार तो यमक अलंकार आहे. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, ऐरावत रत्न चोर त्याचा अंकुशाची मार. दृष्टांत अलंकार. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, ऐरावत रत्न चोर त्याची अंकुशाच्या मार. दृष्टांत अलंकार. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, ऐरावत रत्न चोर त्याची अंकुशाच्या मार. दृष्टांत अलंकार. लहानपण देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, ऐरावत रत्न चोर त्याच्या अंकुशाची मार. दृष्टांत अलंकार. लहानपण देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, ऐरावत रत्न चोर त्याची अंकुशाच्या मार. दृष्टांत अलंकार. उपमा अलंकार. पहिले पाहून घ्या. लहानपण देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, ऐरावत रत्न चोर त्याची अंकुशाच्या मार. दृष्टांत अलंकार. कोणता आहे तो? दृष्टांत अलंकार. उपमा अलंकार. समसमान सारखा प्रमाणे परी, समसमान सारखा प्रमाणे परिगत, समसमान सारखा. उपमा अलंकार. उपमामध्ये उपमा समसमान सारखा परिगत, समसमान सारखा परिगत, समसमान सारखा प्रमाणे, समसमान सारखा प्रमाणे परिगत, समसमान सारखा परिप्रमाणे गत, समसमान सारखा परिप्रमाणे गत. जेवी सदृश्य. उपमा अलंकार. समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य, समसमान सारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य, समसमान सारखा प्रमाणे जेवी सदृश्य, समसमान सारखा प्रमाणे समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य, समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य. उपमा अलंकार. समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य, समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी दृश्य, समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी दृश्य, समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी दृश्य, समसमान सारखा प्रमाणे परिगत जेवी दृश्य. रूपक अलंकार. रूपक अलंकार सुद्धा आहे. उत्प्रेक्षा अलंकार. मोस्ट टाइम उत्प्रेक्षा अलंकारमध्ये जनु काय गमे वाटे भासे. 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 उत्प्रेक्षा अलंकार. 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 रूपक अलंकारमध्ये उपमेय आणि उपमान. उपमेय इक्वल टू उपमान. उपमेय व उपमान दोन्ही एकच आहे. उपमेय इक्वल टू उपमान. उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहे. रूपक अलंकारमध्ये उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहे. उपमान म्हणजे उपमेयाचे साम्य. 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 गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चप्पल चरण अनिल गण निघाले. अनुप्रास अलंकार. अनुप्रास आहे ना. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चप्पल चरण अनिल गण निघाले. अनुप्रास अलंकार. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चप्पल चरण अनिल गण निघाले. अनुप्रास अलंकार. उपमा अलंकार. जनु काय उपमा अलंकार. समसमान सारखा प्रमाणे परिगत, समसमान सारखा प्रमाणे परिगत, समसमान सारखा प्रमाणे परिगत,
समसमानसारखा प्रमाणे परिगत समसमानसारखा प्रमाणे परिगत सदृश्य जेवी सदृश्य जेवी सदृश्य उपमा अलंकार समसमानसारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य समसमानसारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य उपमा अलंकार समसमानसारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य समसमानसारखा प्रमाणे परिगत जेवी सदृश्य समसमानसारखा प्रमाणे परिगत जेवी दृश्य श्लेष अलंकार द्विअर्थी श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी यमक अलंकारमध्ये घडो पडो जडो मडो तडो हे सगळे येते. यमक अलंकारमध्ये तो एक पहिलेचा आहे ना, कोणता आहे? मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभावे. यमक अलंकार मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभावे. यमक अलंकार मना चंदनाचे परित्वा झिजावे है ना. अलंकार शोधा. या आंब्यासारखा गोड हा आंबाच. ह्या आंब्यासारखा हा गोड आंबाच समसमानसारखा प्रमाणे अलंकार शोध. ह्या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. म्हणजे अलंकार शोध. ह्या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. अनन्वय अलंकार या आंबासारखा गोड हा आंबाच आहे. अनन्वय अलंकार या आंब्यासारखा 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 गोड हा आंबाच. म्हणजे हाच आंबा एक जसं आईसारखी आईच तसंच या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. अनन्वय अलंकार 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 रूपक अलंकार रूपक म्हणजे इक्वल टू उपमेय इक्वल टू उपमान उपमान उत्प्रेक्षा अलंकार जनु काय गमे वाटे भासे जनु काय गमे वाटे भासे जनु काय गमन वाटे भासे जनु काय गमे वाटे भासे जनु काय गमे वाटे भासे जनु काय गमे वाटे अपभूती म्हणजे नकार. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार गमी वाटे भासे परी समसमानसारखा परिगत समसमानसारखा रूपक अलंकार हा आहे. रूपक अलंकार रूपक अलंकार हा आहे. रूपक अलंकार माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार या वाक्यात उपमेय ओळखावं. योग्य पर्याय निवडा. उपमेय कोणते? माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार उपमेय आहे. या वाक्यात उपमेय मृगाचे तुषार. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार उपमेय आहे. 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 माऊलीच्या दुधापरी आले तुषार उपमेय आहे. मृगाचे तुषार उपमेय आहे. खालीपैकी कोणता अर्थ अलंकार नाही? शब्द ते अलंकारमध्ये दोन पडते, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्दामध्ये येते शब्द अनुप्रास अलंकार, श्लेष अलंकार आणि यमक अलंकार. श्लेष अलंकार एका शब्दाची पुनरावृत्ती. श्लेष म्हणजे द्विअर्थी. यमक म्हणजे जडो घडो तडो मडो पडो. यमक अलंकार तो यमक अलंकार जडो मडो घडो तडो. उपमा आणि समसमानसारखा परिगत प्रमाणे समसमानसारखा परिगत प्रमाणे समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य 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 समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य. उत्प्रेक्षा अलंकार जनु काय गमी वाटे भासे 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 जनु काय गमी वाटे. रूपक अलंकार उपमेय इक्वल टू उपमान उपमेय इक्वल टू उपमान. यमक मध्ये जडो घडो पडो तडो मडो जडो घडो यमक अलंकार पहिले चालला होता. मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभवावे. मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभवावे. मना चंदनाचे परित्वा झिजावे तो फिर से मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभवावे. यमक अलंकार डबल आ गया था.
बालिश बहु बायकांत बडबडला ब 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 अनुप्रास अलंकार बालिश बहु बायकांत बडबडला ब ब अनुप्रास अलंकार बालिश बहु बायकांत बडबडला अनुप्रास अलंकार बालिश बहु बायकांत बडबडला अनुप्रास अलंकार बालिश बहु बायकांत बडबडला अनुप्रास अलंकार रूपक अलंकार म्हणजे उपमेय इक्वल टू उपमान इक्वल टू उपमान यमक अलंकार यमक म्हणजे जडोघडो मोडो तोडो मोडो नाही का. श्लेष अलंकार द्व्यर्थ श्लेष अलंकार नयन कमल नयनासारखेच नयनासारखे कमळ रूपक अलंकार नयनासारखे नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी या वाक्यातील अलंकार कोणता. रूपक अलंकार उपमेय इक्वल टू उपमेय इक्वल टू उपमान अच्छा. नयन इक्वल टू कमळ डोळ्यालाच कमळ म्हटलं आहे. नयन कमळ रूपक अलंकार नयन कमळ हे उघडीत हलके जागी हो जानकी रूपक अलंकार नयन कमळ हे उघडीत हलके जागी हो जानकी रूपक अलंकार नयन कमळ हे उघडीत हलके जागी हो जानकी रूपक अलंकार नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी रूपक अलंकार नयन कमळ हे उघडीत हलके जागी हो जानकी रूपक अलंकार नयन कमळ हे उघडीत हलके जागी हो जानकी रूपक अलंकार नयन कमळ हे उघडीत हलके जागी हो जानकी रूपक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार जनु काही कमी वाटे भाष्य श्लेष अलंकार द्विअर्थी उपमा समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य सुशील गोगलगाई सारखी हळूहळू चालते समसमानसारखा परिगत प्रमाणे सारखी समसमानसारखा परिगत प्रमाणे समसमानसारखा परिगत प्रमाणे या वाक्यातील उपमेय आणि उपमान ओळखा. या वाक्यातील उपमान ओळखा. उपमान गोगलगाय सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालते उपमान ओळखा गोगलगाय सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालते उपमान ओळखा गोगलगाय सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती उपमान गोगलगाय सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती गोगलगाय उपमान सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती गोगलगाय उपमान सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती गोगलगाय उपमान. मुख कमळासारखे सुंदर आहे समसमानसारखा मुख कमळासारखे सुंदर आहे वाक्यातील उपमान ओळखा. उपमान कमळ उपमान आहे ना. उपमान कमळ मुख कमळासारखे सुंदर आहे 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 उपमान कमळ. सावळाचा रंग तुझ्या पावसाळी नभापरी समसमानसारखा परिगत प्रमाणे उपमा अलंकार समसमानसारखा परिगत प्रमाणे समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य श्लेष अलंकार मध्ये द्विअर्थी येते. सावळाचा रंग बराच पावसाळी नभाप्ररी सावळाचा रंग तुझ्या पावसाळी नभाप्ररी रूपक अलंकार आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही हा येथे अनन्वय अलंकार या वाक्यातील उपमान ओळखा. उपमेय दैवत येते उपमान दैवत उपमेय आणि उपमान दैवत. तुम्ही तर अति विद्वान आहात नक्की या वाक्यात व्याजस्तुती मोस्ट टाइम व्याजस्तुती. तुम्ही तर अति विद्वान आहात नक्की व्याजस्तुती तुम्ही तर अति विद्वान आहात नक्की व्याजस्तुती अतिविद्वान म्हणजे पाय ना अतिविद्वान म्हणजे खूप जास्त हुशार आणि देखा खूप काही येत नाही त्यात अतिविद्वान. तुम्ही तर अतिविद्वान आहात नक्की व्याजस्तुती तुम्ही तर व्याजस्तुती म्हणजे खोटी स्तुती किंवा निंदा होत्या ना. तुम्ही तर अतिविद्वान आहात नक्की व्याजस्तुती तुम्ही तर अतिविद्वान आहात नक्की व्याजस्तुती. मऊ मेनाहुने आम विष्णुदास कठिन वज्राचं भेदू वैसे व्यतिरेक मोस्ट टाइम व्यतिरेक. ये तो बहुत 1000 बार आ गया रे बाबा 1000 बार आहे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं भेदू वैसे व्यतिरेक मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं भेदू वैसे
व्यतिरेक मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदुवैसे 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 व्यतिरेक अलंकार व्यतिरेक अलंकार मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावोक्ती आहे त्या सरळ सोप्या रूपात आहे त्या सरळ सोप्या रूपात माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावोक्ती माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावोक्ती अलंकार माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावोक्ती अलंकार माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावोक्ती अलंकार माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावोक्ती अलंकार स्वभावोक्ती अलंकार माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावोक्ती अलंकार स्वभावोक्ती अलंकार आहे ताजमहल एक जगती तो त्याच्यासारखा परी अनन्वय अलंकार ना अनन्वय अलंकार आहे ताजमहल एक जगती तोच त्याच परी अनन्वय अलंकार आहे ताजमहल एक जगती तो त्याच परी अनन्वय अलंकार आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी अनन्वय अलंकार आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी अनन्वय अलंकार तो आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी अनन्वय अलंकार दृष्टांत एखाद्या दाखला द्यायच्या ऐरावत रत्नोत्सवाच्या अंकुशाच्या मारे व्यतिरेक अलंकार व्यतिरेक अलंकार पेक्षाहून अच्छा पेक्षाहून ये तो पेक्षाहून है अभी इसके पहले व्यतिरेक अलंकार बोला हा स्वभावोक्ती होता हा व्यतिरेक अलंकार पेक्षाहून व्यतिरेक अलंकार पुढील शब्दाच्या बाबत पेक्षाहून मऊ मेनाहुनी हून इथं मेनाहून म्हणून व्यतिरेक अलंकार पेक्षाहून 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 व्यतिरेक अलंकार व्यतिरेक अलंकार पेक्षाहून व्यतिरेक अलंकार हा पेक्षाहून आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला या ओळीमधून कोणत्या होत्या चेतना गुणोक्ती मोस्ट टाइम बी आला हा दारी उभा वसंत फेरीवाला वसंत म्हणजे उन्हाळा ना वसंत ऋतू आहे हा अच्छा आला हा दारी वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला सौद्याचे देईल ज्याचे वसंत ऋतूला म्हटलं आहे ना सौद्याचे देईल ज्याचे त्याला त्यामुळे चेतना गुणोक्ती अलंकार मोस्ट टाइम चेतना गुणोक्ती अलंकार आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला चेतना गुणोक्ती अलंकार आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सोयीचे देईल ज्याचे त्याला चेतना गुणोक्ती अलंकार आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला चेतना गुणोक्ती अलंकार आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी देईल ज्याचे त्याला चेतना गुणोक्ती आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावर देईल ज्याचे त्याला चेतना गुणोक्ती अलंकार